मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा जो काही मुंबई उच्च न्यायालय जो काही मुंबईचा पेपर झाला बघा, शिपाई पदासाठी लेखी परीक्षेची जी काही प्रश्नपत्रिका आहे, मित्रांनो 5 मे 2024ला हा जो काही पेपर झाला होता, ते पूर्णपणे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहेत. टोटल या ठिकाणी 30 प्रश्न असणार आहेत. कसा पॅटर्न होता, काय होता सगळं पहा. मित्रांनो, तुम्हाला जर ही पी-डी-एफ एकदम मोफतमध्ये बघा, आपण आपला एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली पहा. मित्रांनो, WhatsApp ग्रुप नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला ही पी-डी-एफ फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाणार आहे बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला जो काही WhatsApp ग्रुप आहे त्यावर ही पी-डी-एफ टाकलेली आहे. त्यासोबत टेलिग्रामचं सुद्धा चॅनल आहे, त्यावर सुद्धा मिळून जाईल. दोन्ही पण तुम्ही जॉइन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप आहे बघा, स्पेशल मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी बघा. शिपाई असेल, लिपिक असेल किंवा हमाल असेल, सर्व पदासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा, जे काही आपल्या व्हिडिओचं नाव आहे, जे काही टायटल आहे पहा, त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो. त्यामुळे त्यावर क्लिक करा आणि लवकरात लवकर तो ग्रुप जॉइन करून घ्या. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा ते काम करा, जेणेकरून आपण जे काही व्हिडिओ टाकतो किंवा जे काही पी-डी-एफ असेल व्हिडिओची, ती सगळी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. त्यासोबत हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि फॉर्म संदर्भामध्ये अपडेट सगळी काही चर्चासत्र त्या ग्रुपला चालत असतं. त्यामुळे स्टडी ग्रुप आहे तो नक्की जॉइन करा. आणि आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा, की दुर्भिक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पहा. बघा, दुर्भिक्ष या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुकाळ. लक्षात ठेवा मित्रांनो, सुकाळ याचं काय आहे बघा, योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, उदार तेल. आता उदार तेल म्हणजे काय? उदार तेल म्हणजे खवट. हे झालं या ठिकाणी याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43, द्रविडी प्राणायाम करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे काय मित्रांनो? साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे. ऑप्शन क्रमांक बी, साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे यालाच काय म्हणतात मित्रांनो? द्रविडी प्राणायाम करणे असं म्हणतात मित्रांनो. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, लढण्याची इच्छा असणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? तर लढण्याची इच्छा असणारा म्हणजेच काय पहा, ऑप्शन क्रमांक सी, युयुत्सू. लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा. विशेषण आणि नाम एकत्र आलेल्या समासाचं नाव काय आहे? विशेषण आणि जर नाव एकत्र आलं तर कोणता समास होतो? तर कर्मधारय समास होतो तयार मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, कर्मधारय. समजलं? नेक्स्ट मित्रांनो, आपला सूर्य, काय प्रश्न आहे? आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो या वाक्यामध्ये विधेय विस्तार आपल्याला ओळखायचा आहे. तर रोज पूर्वेला मित्रांनो काय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे पहा. आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. नेक्स्ट मित्रांनो, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे? तर मित्रांनो, यामध्ये कोणता अलंकार आहे? तर श्लेष अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक सी, श्लेष अलंकार. शुद्ध लेखनदृष्ट्या आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. आता या ठिकाणी पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या कोणता अचूक शब्द आहे? आपल्याला ऑप्शन क्रमांक बी दिसतोय बघा, हळूहळू. बरोबर, हळूहळू. हा झाला या ठिकाणी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, बोलभांड. बोलभांड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखायला लावलाय. तर बोलता बोलता भांडणारा यालाच काय म्हणतात? बोलभांड असं म्हणतात. आधुनिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? तर किती वर्ण आहेत? तर 52 मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, वर्ण असे म्हणतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, वर्ण असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, संधी सोडा पुरुषोत्तम. तर बघा, याची संधीची फोड कशी होईल? ऑप्शन क्रमांक बी, पुरुषाधिक उत्तम. लक्षात ठेवा, ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला टिंबटिंब म्हणतात. तर मित्रांनो, दूरच्या वस्तू जर दिसत नसतील तर त्याला कोणता दोष म्हणतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, दूरच्या वस्तूंना स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला मायोपिया म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो, मायोपिया. नेक्स्ट मित्रांनो, रामचरित मानसची रचना टिंबटिंब यांनी केली. रामचरित मानसची जी काय रचना आहे कोणी केली? तर तुलसीदास. ऑप्शन क्रमांक ए, तुलसीदास. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक मिळालं नाही? चला सांगा पटकन. तर महात्मा गांधी यांना मित्रांनो नोबेल पारितोषिक या ठिकाणी मिळालं नाही पहा, महात्मा गांधी. बाकी मदर तेरेसा, अमर्त्य सेन आणि सी.व्ही. रमन यांना सर्वांना मिळालेले पहा. भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचं नाव आपल्याला विचारलंय. तर डॉक्टर सी.व्ही. रमन. ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर सी.व्ही. रमन याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो,
हुजूर साहेब या ठिकाणी शब्द आहे बघा हुजूर. हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर नांदेडमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोर्तुगीजांकडून या ठिकाणी बघा, पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटिशांनी कोणतं भारतीय शहर मिळवलं होतं? तर मित्रांनो कोणतं भारतीय शहर मिळवलं होतं? तर मुंबई. लक्षात ठेवा मुंबई. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, संसर्गाविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी आपल्या शरीराची कोणती प्रणाली सक्रिय होती? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए प्रतिकार संस्था. लक्षात ठेवायचं आहे बघा, प्रतिकार. मला जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 0840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पाडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. संस्था. ओझोनचा थर विरळ होण्याचं मुख्य कारण काय आहे? तर ओझोनचा थर विरळ होण्याचं मुख्य कारण आहे मित्रांनो क्लोरोफ्लोरोकार्बन संयुग. लक्षात ठेवा. बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहेत? कोण? बाबा आमटे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बाबा आमटे. चला द्या उत्तर. तो ऑप्शन क्रमांक सी कुष्ठरोग. लक्षात ठेवा कुष्ठरोग्यांची सेवा करत होते. खालीलपैकी कोणी 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केली होती? तर कोणी केली होती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी राजाराम मोहन राय. लक्षात ठेवा राजा राम मोहन राय यांनी आत्मीय सभेची या ठिकाणी जी काही स्थापना आहे मित्रांनो ती केली होती. 31 डिसेंबर 1802 साली ब्रिटिश शासित झालेल्या वसईचा तह कोणी केला होता? तर मित्रांनो वसईचा तह हा कोणी केला होता? 31 डिसेंबर 1802 साली झालेला. तर बाजीराव मित्रांनो याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी बाजीराव. भारताच्या पश्चिमी भागांमध्ये कोणत्या प्रसिद्ध खेळाडूला हुतुतू म्हणून ओळखलं जातं? हुतुतू. तर कबड्डी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा कबड्डी. भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये हस्तलिखित करण्यात आली. बघा काय प्रश्न आहे. भारताची जे काय आपलं संविधान आहे बघा त्याची जी काही मूळ प्रत आहे ती इंग्रजीमध्ये कुणी केली होती? तर प्रेम बिराई नारायण. लक्षात ठेवा प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केली होती पहा. खालील शास्त्रज्ञांपैकी कोणास बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं? काय? बर्डमॅन ऑफ इंडिया. तर डॉक्टर सलीम अली. ऑप्शन क्रमांक सी. लक्षद्वीप टिंबटिंबमध्ये स्थित आहे. लक्षद्वीप टिंबटिंबमध्ये स्थित आहे. तर अरबी समुद्र. ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्र. कॅरम खेळताना त्याच्यावर पावडर का टाकतात पहा? कॅरम ज्यावेळेस खेळतो आपण तर या ठिकाणी पावडर का वापरली जाते? तर बघा घर्षण कमी करण्यासाठी. ऑप्शन क्रमांक बी घर्षण कमी करण्यासाठी टाकली जाते पहा. समाजातील दुर्बल घटकांचा शिक्षण देण्याकरता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती?
तर कोणी केली होती मित्रांनो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अयोग्य विधान ओळखायचं आहे पहा, की आशिया चषक 2025. तर मित्रांनो, भारताने सर्वात जास्त वेळा या ठिकाणी 8 वेळा या ठिकाणी चषक जिंकलेलं हे विधान अचूक म्हणजे अयोग्य आहे मित्रांनो. बाकी बघा, 17वा आशिया चषक 2025 संयुक्त राष्ट्र अमेरिकी जे काही दुबई बघा, दुबईमध्ये पार पडला. मॅन ऑफ द मॅच तिलक वर्मा राहिला. मॅन ऑफ द सिरीज कोण राहिला? अभिषेक शर्मा राहिला. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी चुकीचं आहे पहा. आतापर्यंत एकदा सुद्धा आशिया चषक कोणत्या देशाने जिंकलेला नाही पहा. आशिया कप कोणी जिंकलेला नाही. तर बांगलादेश मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. बांगलादेशने अजून सुद्धा जिंकलेला नाही आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, 12वा पुरुष हॉकी आशिया कप 2025 कोणत्या देशाने जिंकला? तर हा आपल्या भारताने जिंकलेला आहे. पहिली आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा 2025 कोणत्या राज्यामध्ये पार पडली? तर कोणत्या? उत्तराखंड राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक सी, उत्तराखंड राज्यामध्ये. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सांगा पटकन. तो ऑप्शन क्रमांक बी, अजित पवार. भारताचे 29वे महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, TCA कल्याणी यांची या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, रामसर स्थळाबाबत चुकीचं विधान आपल्याला ओळखायला लावलंय. रामसर स्थळाबाबत चुकीचं विधान आपल्याला ओळखायला लावलेलं आहे. तर मित्रांनो, सध्या भारतामध्ये 93 रामसर स्थळे आहेत आणि 5 ऑक्टोबर 2025 पर्यंत पहा सर्वात जास्त 20 रामसर स्थळे तामिळनाडूमध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. सप्टेंबर 2025 मध्ये बिहारमधील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामधील 5 स्थळांचा समावेश आहे का नाही? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपलं चुकीचं आहे पहा. बहुचर्चित काय प्रश्न आहे मित्रांनो? बहुचर्चित ओजू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये बांधला जाणार आहे? तर हा अरुणाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक बी, अरुणाचल प्रदेशमध्ये मित्रांनो हा जो काही ओजू जलविद्युत प्रकल्प आहे हा बांधला जाणार आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये काय प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्यामध्ये बालोद हा जिल्हा भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाह मुक्त जिल्हा बनलेला आहे पहा? तो ऑप्शन क्रमांक ए, छत्तीसगड. लक्षात ठेवायचं आहे, छत्तीसगड. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC आणि 2025च्या महिला क्रिकेट विश्वचषकादरम्यान समान संधी आणि बाल हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलांना वचन द्या ही मोहीम कोणी चालू केली? तर ऑप्शन क्रमांक जर या ठिकाणी पाहिलं, कोणी ही जी काही मोहीम आहे ही चालू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, युनिसेफने मित्रांनो ही चालू केलेली पहा. लक्षात ठेवा, युनिसेफ. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा. विष्णुदास भावे पुरस्कार 2025 हा कोणाला जाहीर करण्यात आला आहे? विष्णुदास भावे पुरस्कार. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी, नीना कुलकर्णी. लक्षात ठेवा मित्रांनो, नीना कुलकर्णी यांना जाहीर केलेलं आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वात जास्त 435 धावा या संघाविरुद्ध करून रेकॉर्ड निर्माण केलं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, आयर्लंड. लक्षात ठेवायचं आपल्याला, आयर्लंड याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी म्हणून भारत सरकारने कोणतं पोर्टल चालू केलं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन्स क्रमांक बी, भारत पोल. भारत पोल पोर्टल या ठिकाणी चालू केलं. जानेवारी 2025 रोजी भारतीय हवामान विभागाला किती वर्ष पूर्ण झाली? तर किती वर्ष पूर्ण झाली मित्रांनो जानेवारी 2025 मध्ये? तर 150 वर्ष. ऑप्शन क्रमांक डी, 150. महाराष्ट्रामध्ये एकूण किती व्यक्तींना 2025चे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? तर महाराष्ट्रातील 14 व्यक्तींना या ठिकाणी करण्यात आली पहा. शुभांशु शुक्ला हे अवकाशामध्ये प्रवास करणारे कितवे अंतराळवीर ठरले? लक्षात ठेवा मित्रांनो, कितवे ठरलेले आहेत? ऑप्शन क्रमांक डी, 634वे ठरलेत पहा. कितवे? 634वे. ऑपरेशन सिक्युअर कोणी राबवलं? काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी, ऑपरेशन सिक्युअर. तर इंटरपोलने हे राबवलेलं आहे पहा. आणि पुढचा प्रश्न मित्रांनो, पहिल्या नीरज चोपडा क्लासिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने किती मीटर भाला फेकला? तर 86.18 मीटर या ठिकाणी भाला फेकलेला आहे पहा. किती? 86.18 मीटर इतका.
मित्रांनो इथपर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे पी-डी-एफ तयार केलेले आहेत पहा. ह्या पी-डी-एफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचेसुद्धा या ठिकाणी पी-डी-एफ मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पी-डी-एफ पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.